नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये. फक्त 2 कांद्यांचा वापर करून एकदम खमंग आणि खुसखुशीत असा हा कांद्याचा पराठा कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत. कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनवता येणारा हा पराठा तुम्ही टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर सुरुवातीला आपण पराठ्यासाठी लागणारं कणिक मळून घेऊया. तर इथे एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा ओवा घेतलाय. तर ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा, म्हणजे त्याचा सुगंध छान येतो. तर आता हे पीठ आपण अगदी मऊ असं मळून घेणार आहोत. तर यामध्ये जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी ओतून आपण हे पीठ मळून घेऊया. जसं आपण चपातीसाठी वगैरे पीठ मळतो, अगदी त्याच पद्धतीचं पीठ आपल्याला इथे तयार करायचं आहे. खूप जास्त सैलसर नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. तर आता इथे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे मी आणि आता यावरती थोडंसं तेल घालून आपण पुन्हा एकदा छान मऊ असं मळून घ्यायचं आहे आणि मग साधारण 5 ते 10 मिनिटासाठी झाकण देऊन हे पीठ भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर तोपर्यंत आपण मग सारणाची सुद्धा तयारी करूया. तर आता हे पीठ छान मळून झालेलं आहे आणि यावरती झाकण देऊन मी बाजूला ठेवून देते. तर आता पराठ्याचं सारण बनवायला घेऊया. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे अगदी पातळ असे चिरून घेतलेले आहेत आणि आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, 2 चमचा लाल तिखट मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धणे जिरे पूड, चवीपुरतं मीठ. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. तर कांद्यामध्ये जे सगळे आपण मसाले टाकलेत ते सगळे मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण मीठ टाकलंय. तर मीठ टाकल्यानंतर कांद्याला थोडंसं पाणी सुटतं. जर हे मिश्रण खूप जास्त ओलसर झालं तर यामध्ये 1 चमचा बेसन किंवा 1 चमचा रवा तुम्ही घालू शकता. तर आता पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे. या पिठाचे 2 गोळे तयार करून घ्यायचे आणि आता हा 1 गोळा मी घेतलेला आहे. आता या गोळ्याची आपल्याला 1 चपाती लाटून घ्यायची आहे. तर सुक्या पिठामध्ये घोळवून घेतलं आणि मोठ्या आकाराची अशी चपाती आपण लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड अशी चपाती लाटून नाही घ्यायची. अगदी मध्यम अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर ही झालेली आहे. आता यावरती आपल्याला हे जे तयार केलेलं कांद्याचं सारण आहे तर ते पसरवून घ्यायचं आहे. आता यामधलं अर्धं सारण आपण एका चपातीसाठी वापरणार आहोत आणि बाकीचं अर्धं सारण दुसऱ्या चपातीसाठी वापरणार आहोत. तर हे सगळं मी आता चपातीवरती पसरवून घेते. व्यवस्थित असं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यामध्ये हे पराठे तयार होतात आणि चवीला खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हे तुम्ही पराठे नक्की बनवू शकता. आता ही सारणाची लेयर चपातीवरती व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे आणि आता ही चपाती आपल्याला फोल्ड करून घ्यायची. तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही चपाती अशी फोल्ड करून घ्यायची आणि हलक्या हाताने थोडीशी प्रेस करायची, खूप जास्त नाही. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि ज्या शेवटच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आणि आता आपल्याला हे मधोमध सुरीने कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने अगदी मधोमध असं कट करून घ्यायचं आहे. 2 पार्ट करायचे आहेत आपल्याला. म्हणजेच या एका तयार केलेल्या चपातीपासून आपल्याला 2 पराठे तयार करायचे आहेत. तर बघू शकता हे असे 2 पार्ट आपण तयार केलेले आहेत आणि आता आपल्याला हा भाग जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. एका बाजूने असा रोल करत जायचं आहे. तर सुरुवातीला हलक्या हाताने असं उचलून घ्यायचं आणि बघू शकता अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे आणि हा एक गोळा आपला तयार झालेला आहे. तर वरून सुद्धा हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचा आहे. मी हा सुद्धा करून घेते. अगदी सोपी पद्धत आहे पराठे बनवण्याची आणि मस्त लेयर सुटतात या पराठ्याला. तर नक्की या पद्धतीने बनवून बघा. तर हा सुद्धा पराठ्याचा रोल तयार करून घेतलेला आहे आणि वरून थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे जे सारण आहे ते जास्त बाहेर पडणार नाही. तर आता आपण पराठा लाटायला घेऊया. पराठा लाटण्याआधी पोलपाट्यावरती थोडंसं सुकं पीठ घ्यायचं
आणि त्यानंतर हा गोळा त्यावरती लाटायला घ्यायचा आणि वरती सुद्धा आपल्याला सुकं पीठ वापरायचं आहे. जसं हे सारण थोडंसं ओलसर असतं तर लाटताना थोडं लाटण्याला ते चिकटतं, त्यामुळे जसं ओलसर लागलं तर आपण वरून पिठाचा वापर करूया आणि हाताने थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आणि वरून थोडं सुकं पीठ लावून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. पराठा लाटताना खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे, थोडं जाडसरच आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि हा एक पराठा आपला लाटून तयार झालेला आहे. तर तवासुद्धा मी गॅसवरती तापण्यासाठी ठेवलेला होता आणि थोडं वरती तेल लावून घ्यायचं तव्याला आणि आपल्याला हा पराठा आता शेकून घ्यायचा आहे. मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. आणि आता यावरती तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप वापरून हा पराठा छान शेकून घ्यायचा. खायला अतिशय चविष्ट हे पराठे लागतात. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. गॅस खूप जास्त मोठं ठेवायचं नाही, मध्यम गॅसवरती आपल्याला हे पराठे छान खरपूस असे शेकून घ्यायचे आहेत. तर बघू शकता हा एक पराठा आपला तयार झालेला आहे आणि सारख्याच पद्धतीने आता बाकीचे पराठे सुद्धा मी लाटून घेते. तर आणखी एक पराठा मी तुम्हाला लाटून दाखवते. अगदी हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे आणि ज्या बाजूच्या कडा आहेत तर त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आणि सुकं पीठ वापरून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हा सुद्धा झालेला आहे. आता हा पराठा सुद्धा आपण शेकून घ्यायचा आहे. आणि बघू शकता हा सुद्धा सुंदर असा पराठा आपला तयार झालेला आहे. तर हा मी प्लेटमध्ये काढून घेते आणि तयार झालेले आहेत आपले सगळे गरमागरम असे कांद्याचे पराठे. हे पराठे तुम्ही दही किंवा लोणचं यासोबत खाऊ शकता किंवा असेच सुद्धा छान लागतात. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर एक पराठा मी तुम्हाला तोडून दाखवते. अगदी खमंग आणि खुसखुशीत असे हे पराठे तयार झालेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.